पुढची आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी बघूया। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आज होणारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ही रद्द करण्यात आल्याची ही बातमी आहे। मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे आजची ही सर्वपक्षीय बैठक रद्द झालेली आहे। उद्या संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आज संध्याकाळी या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे। या अनुषंगाने ही आजची सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आलेली आहे। सायंकाळी 6:30 वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु रात्रीपासून पहाटेपासून जो पाऊस मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अनेक लोकांना परगावावरून मुंबईमध्ये पोहोचायला अडचण होते आहे। काही लोक पोहोचू शकत नाहीत। काही लोकांचे, काही मान्यवरांचे तसे निरोप संदेश आमच्यापर्यंत आले की आज पोहोचणं शक्य नाही, तर सगळ्यांना बैठकीला उपस्थित राहता यावं या उद्देशानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी चर्चा करून आज जी सर्वपक्षीय बैठक आयोजित केलेली होती ती बैठक त्याच वेळी उद्या सायंकाळी 6:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ती सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं आहे। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध